मराठवाड्यातली एकदम हाय व्होल्टेज लढत ती म्हणजे परळीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इथली लढत आहे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शिंदे गट 33 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 20 जागांवर आघाडी. उग्रमत्तशूरम् अतिश्रेष्ठम् सिद्धम् महाकायकायम् श्रीमहावीरसिंहम्. या घडीची महत्वाची ही बातमी आपण पाहतोय परळीमधून धनंजय मुंडे विजयी झाल्याची बातमी आता समोर येते. परळीतून धनंजय मुंडे विजयी झाल्याची बातमी, या घडीची महत्वाची ही बातमी. धनंजय मुंडे परळीतून विजयी झालेले आहेत. हे आलो या मातीत निधड्या छातीनं दाबायला आसमान, आर मर्दाना माझी रशान. झालो या मी पहिलवान, अख्ख्या महाराष्ट्राची शान. झालो या मी पहिलवान, अख्ख्या महाराष्ट्राची शान. मला बजरंगाचं दान, अख्ख्या महाराष्ट्राची शान. झालो या मी पहिलवान, अख्ख्या महाराष्ट्राची शान. बडीव तोड रडीव धर 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 जागेवर तुडीव. जो आला तो गेला, मातीमध्ये आडवा केला, खाली होता वर नेला, मला म्हणे बनवचेला. कोणी इथं टिकलं नाही, माझ्या समोर जिंकलं नाही. मसोबाची ताकद कधी कुठं भ्यालो नाही. बजरंगाचं दान मी तोडले माझे कान, मांडी ठोकून हात वर बनलो महाराष्ट्राची शान. यो मातीमधला खेळ, मी मातीमधला शेड, करतो जागेवर चित, मला लागत नसतं येळ. महाराष्ट्रातल्या पैलवानाचं जगामध्ये नाव आहे. गावरानं गडी मी, गावरानं दाव आहे. मर्दानी खेळ कामाचं याड आहे. झालो या मी पहिलवान, अख्ख्या महाराष्ट्राची शान. झालो या मी पहिलवान, अख्ख्या महाराष्ट्राची शान. मला बजरंगाचं दान, अख्ख्या महाराष्ट्राची शान. झालो या मी पहिलवान, अख्ख्या महाराष्ट्राची शान. मी पहिलवान, अख्ख्या महाराष्ट्राची शान. मला बजरंगाचं दान, अख्ख्या